जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आजच्या विषय काय असा आहे, संक्रांत जेवढ आली होती, आम्हाला जायचं होतं पतंग घ्यायसाठी, ते पण बल्लारशा. गाडी काढली, निघालो पहिले पेट्रोल पंप. पेट्रोल वगैरे टाकून घेतलं 100-150 रुपयाचं. निघालो बॉम या पुलावरून मस्त फिरत फिरत, तर बाबूपेठच्या रोडने आपण पोहोचलो बल्लारशा बायपास. मग काय श्री माता महाकाली नगरीवाला बोट पण निघालो आपण चंद्रपूरच्या बाहेर. आपला दादू भाऊ तर मस्त गॉगल लावून शाट मारत होता. गाडीवर तर आम्ही मस्त चेंगणे करत होतो. टोल नाका पार करून निघालो समोर. मी पण थोडं स्टाईल वगैरे मारून घेतो म्हटलं. मग डायरेक्ट पोहोचलो आपण बल्लारशा. तिथे फॅक्टरी दिसली. या फॅक्टरीची बहुत बेकार वास येत होती वा. मग गेलो आपण गुरुद्वारा, त्याच्या बाजूची गल्ली टाकली आणि पोहोचलो आपण डायरेक्ट सारंगभाई पतंगवाल्याच्या घरी. सारंग भाऊ थोडं थांब म्हणे, तिथं जास्तच गर्दी होती, तर आम्ही वाट वगैरे बघत होतो. तिथले सगळेच पतंगी खूप मस्त मस्त होते. मला तर हे वाली पतंग खूप आवडली होती. तर मग काय आम्ही पतंग वगैरे घेणं सुरू केलं. इतके पतंग घेणं झालं होतं तरी अजून पतंगी घेतच होतो. मग बिल वगैरे केलं, पूर्ण पतंगीची पॅकिंग वगैरे केली. निघालो आपण पतंगी वगैरे घेऊन बल्लारशा वरून. पतंगी पायी आम्हालाच जागा नाही होत होती. मग काय आपण बल्लारशाच्या बाहेर निघालो. तिथं आपल्याला हे बावले वगैरे मस्त अटकून दिसले. आपला दादू भाऊ तर खूप पेट्रोल वाचत होता. जिथं उतार दिसला तिथं गाडीच बंद करून टाकत होता. मग काय त्याच्यानंतर पोहोचलो आपण डायरेक्ट चंद्रपूर. मग या उडान पूलवरून गेलो मस्त फिरत फिरत. एक नंबर वाढत होतं इथं या उडान पूलवरून. मग श्री माता महाकाली मंदिरचे दर्शन झाले बाहेरून. मग अंचलेश्वर गेट कडून निघालो डायरेक्ट गल्ल्या मारत मारत मस्त. इतके पतंगी घेतलं होतं दादू भाऊ म्हणे अजून पतंगी घ्यायचेच आहे म्हणे. मग आपण घराकडे पोहोचलो. मग पतंगी वगैरे माझ्याच घरी ठेवायचे होते, तर मग माझ्या घरी पतंग वगैरे ठेवून घेतले. झालं तर मग हा ब्लॉग इथंपर्यंत. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.